आज गुरुपौर्णिमा म्हणजे शिष्य उत्सव. शिष्याच्या जीवनातील खरा उत्सव कोणता असेल तर तो आहे गुरुपौर्णिमा. आजच्या दिवशी वेदव्यासांची जयंती आहे आणि त्यानिमित्ताने सर्वत्र गुरुपौर्णिमा हा दिवस म्हणून साजरा केला जातो. पण हा उत्सव आहे खऱ्या अर्थाने. गुरुपौर्णिमा हा शिष्याच्या जीवनातील उत्सव आहे. कारण जीवनामध्ये गुरु आल्यानंतर आणि जीवनामध्ये गुरु येण्याआधी जो फरक असतो, जो अंतर असतो, तो एक शिष्य समजू शकतो. सद्गुरूंचं जीवनामध्ये ज्यावेळेस आगमन होतं त्यावेळेस जीवनात काय परिणाम होतात, जीवनाला आकार उकार आणि मकार येतो. जसं जेवणामध्ये मीठ घातल्यानंतर चिमूटभर मीठ जेवणाची चव वाढवते. जेवण असंही चविष्टच आहे, म्हणजे जेवण असंही खाल्ल्यानंतर पोट भरतच आणि असंही खाल्ल्यानंतर पोट भरतच, पण त्याची जी चव वाढते, फक्त एक चिमूट मीठ ते जेवणाची चव वाढवतं. तसं गुरुचा एक उपदेश, गुरुच एक ज्ञानाचं अनुभवाचं वाक्य ज्यावेळेस ते जीवनामध्ये उतरतं, ते ज्ञान, तो उपदेश जीवनामध्ये उतरतो, तो जगला जातो, त्यावेळेस जे जीवनामध्ये परिवर्तन होतं हे शब्दामध्ये आपल्याला मांडता येत नाही. मग यासाठी एखादा दिवस असावा. म्हणून गुरुपौर्णिमा हे खऱ्या अर्थानं गुरुतत्वाचा सन्मान आहे, गुरुप्रती असलेल्या कृतज्ञतेचा दिवस आहे. अज्ञानातून ज्ञानाकडे गेलेला जो उत्सवाचा दिवस आहे तो आहे गुरुपौर्णिमा. आजच्या दिवशी आपण गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. जी साधनामध्ये कुठे व्यत्यय असेल, खंड पडला असेल तर ती साधना अखंड करण्याचा दिवस आहे गुरुपौर्णिमा. गुरु म्हणजे फक्त शरीर, एक व्यक्ती म्हणून गुरु पाहू नका. त्या शरीरामध्ये गुरुतत्व आहे, त्या तत्वाचा दिवस आहे. शरीरामध्ये जे तत्व आहे त्या तत्वाचा दिवस आहे. खूप वेळेस अज्ञानात होता पण की शरीरालाच गुरु म्हणून मानून बसतो, पण शरीर म्हणजे गुरु नाही. त्यातील जे तत्व आहे त्या तत्वाला आपण गुरु म्हणतो. जीवनातील जे अज्ञान आहे, अंधार आहे, हे दूर करून ज्ञानाचा प्रकाश जीवनामध्ये आणणारा जो मार्गदर्शक आहे तो आहे गुरु. जीवनातील आपल्या मार्गदर्शक. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरु आपल्या जीवनामध्ये त्या ब्रह्मदेवा समान आहेत. ज्यांनी आपण म्हणतो सृष्टीची निर्मिती केली, तसं आपल्या जीवनामध्ये ते ज्ञानाची निर्मिती करतात. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू, विष्णू सृष्टीचं पालन करतात, रक्षण करतात. शिष्य तत्वामध्ये ज्ञानाचं पालन करतात, शिष्याचं रक्षण करतात. असं विष्णूचं रूप आहे गुरु. गुरुर्देव महेश्वर. महेश्वर जसं संहार करतात तसं शिष्य तत्वामध्ये जे असलेलं अज्ञान आहे, अंधकार आहे, दोष आहेत मनामध्ये, या जीवनातील अंधाराचा, मनातील अहंकाराचा, दोषाचा, द्वेषाचा ते नाश करतात. असे साक्षात
परब्रह्म स्वरूप, सत्य स्वरूप जे आहे त्याला गुरु म्हटलं जातं. जे प्रत्येकाच्या जीवनामध्ये असतो. लहानपणापासून आपण कोणाला तरी पाहत, कोणाचं तरी आपण ज्ञान घेत, बोट पकडूनच इथपर्यंत आलेला असतो. पण सत्य ज्ञान देणारा, जीवनाचा उद्देशाचं ज्ञान देणारा जो गुरु आहे तो सद्गुरू आहे. मित्रही गुरु असतात, ते वेगवेगळे ज्ञान देतात, वेगवेगळ्या गोष्टी आपल्याकडून करून घेतात. शेजारी गुरु असतात, नातेवाईक गुरु असतात, पती पत्नी एकमेकाचे गुरु असतात, एकमेकाला वेगवेगळ्या गोष्टी शिकवतात. सद्गुरू सत्य ज्ञान देणारे गुरु, जीवनाचा उद्देश काय आहे, कोणत्या उद्देशाने शाश्वत ज्ञान देणारं जे गुरु आहे ते सद्गुरू आहे. गुरु हे स्वयंप्रकाशित, जसं एक ज्योत आहे जिला आपण स्वयंप्रकाशित ज्योत म्हणतो. एक ज्योत आहे, या ज्योतीच्या सानिध्यात दुसरी ज्योत येते आणि ती पण प्रज्वलित होते. एक पेटती ज्योत आहे, तिच्या सानिध्यात दुसरी ज्योत येते आणि ती काय करते, प्रज्वलित होते. गुरुच्या सत्संगात, गुरुच्या संगतीत आल्यानंतर शिष्य तत्वामध्ये तो प्रकाश होतो. ते शिष्य तत्वही स्वयंप्रकाशित होतं आणि त्याच्या जीवनातील अंधार, अज्ञान, दोष, द्वेष, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, ईर्ष्या हे नाश पावतात. आणि जीवन खऱ्या अर्थाने कसं जगलं पाहिजे, जीवनामध्ये पूर्ण आनंद, प्रेमपूर्ण, शांतीपूर्ण जीवन कसं असावं, हे जे ज्ञान आहे हे आपल्याला गुरुतत्वाकडून भेटतं. जोपर्यंत जीवनात अहंकार आहे, अंधार आहे. ज्यावेळेस अहंकार जीवनातील नष्ट व्हायला सुरुवात होतो त्यावेळेस सूर्यप्रकाश होतो आणि जीवनामध्ये प्रकाश येतो. गुरु म्हणजे कोणी बाहेरील व्यक्ती समजून थांबू नका. बाहेरील शरीरामध्ये असलेले ते तत्व शिष्याच्या शरीरामध्ये असलेल्या त्या विवेक शक्तीला प्रज्वलित करतं. बाहेरील ते तत्व शिष्याच्या शरीरामध्ये असलेल्या त्या तत्वातील विवेक तत्व जे आहे ते प्रज्वलित करतं आणि शिष्याच्या जीवनामध्ये विवेक शक्ती जागृत होते. त्यावेळेस गुरुचं जीवनामध्ये आलेले जे उद्देश आहे खऱ्या अर्थाने तो सिद्ध होतो, सार्थ होतो, सफल होतो. आपल्या जीवनामध्ये गुरुचं अनन्यसाधारण महत्व आहे. कारण किती दिवस अंधारात जीवन जगणार आहात. आज खूप किडे, मुंग्या, कीटक आहेत, त्या अंधारामध्ये जीवन जगतातच ना, आणि प्रकाशातही जगतात. पण तो दिसणारा प्रकाश नाही, जीवनातून जगलेला प्रकाश जो आहे तो. ज्याने आपल्या जीवनामध्ये गुरु नाही केला त्याने त्याचा जन्म वाया घालवला. ज्याने गुरु नाही केला त्याने त्याचा जन्म वाया घालवला. म्हणजे असं नाही की कोणीतरी शरीररूपी व्यक्ती आहे, तो माझा गुरु झाला की झाला, असं नाहीये. गुरुनी संपूर्ण सृष्टी भरलेली आहे, ते नाही. त्या गुरुतत्वाचं जे ज्ञान आहे ते घेऊन माझ्या अंतःकरणातील ती विवेक शक्ती जागृत होणं आणि ते विवेक शक्ती सोबत जीवन जगणं, हे गुरुतत्व जागृत करणं आहे. हे गुरु करून घेणं आहे. गुरु करून घेणं म्हणजे फक्त कोणाला तरी म्हणणं हा माझा गुरु म्हणजे गुरु करून घेणे नाही. त्या गुरुचं भेटलेलं ज्ञान घेऊन विवेक शक्ती जागृत करणं आणि या विवेक शक्तीने जीवन जगणं. तर गुरु जीवनामध्ये आलेल्या गोष्टी काय होतात, सफल होतात. नाहीतर खूप लोकांच्या जीवनामध्ये गुरु असतात पण ते गुरुला एका लिमिट पर्यंत ठेवतात आणि स्वतःला असं एक आवरणात बांधून घेतात, आकारामध्ये बांधून घेतात, अहंकारामध्ये बांधून घेतात आणि गुरुला त्यावरती वार करू देत नाहीत. गुरुजवळ आले की लांब पळतात, अहंकार सोडायला तयार होत नाही. मग गुरु जीवनात असूनही त्याचा उपयोग होत नाही. गुरु भेटले बंधन सुटले, गुरु भेटले बंधन सुटले. कधी सुटतात बंधन? ज्यावेळेस सद्गुरु जीवनामध्ये येतात त्यावेळेस बंधन सुटतात.
पण फक्त आल्यानंतर नाही, आतला गुरु जागृत झाल्यानंतर, ते तत्व जागृत झाल्यानंतर. एक आश्रम होता आणि त्या आश्रमामध्ये रोज सकाळी लवकर उठून गुरु वेगवेगळ्या ज्या साधना होत्या त्या साधना शिष्याकडून करून घेत. आणि त्या आश्रमामध्ये खूप वेगवेगळी झाडं होती, फुलांची, फळांची. मग तिथे रोज वेगवेगळे पोपट पक्षी फळं खाण्यासाठी यायचे. मग एक दिवशी एक पोपट तिथे फळ खाण्यासाठी आला. खात असताना त्याचं लक्ष खाली होतं. हे काय सुरू आहे यांचं? तर गुरु काय करतात, शिष्याला ज्ञान देतात आणि त्यांनी सांगितलं, हे ज्ञान तुमच्या जीवनातील बंधन आहेत त्यांना मुक्त करेल, तुम्हाला मुक्त करेल. ते पोपटाला प्रश्न पडला, असं कोणतं ज्ञान दिलं जातंय ज्याच्यातून जीव हा काय होतो, मुक्त होतोय. पोपटाला प्रश्न पडला. पोपट रोज तिथे यायचा, फळ खायचा, खात असताना तिथे जे ज्ञान दिलं जातं ते ऐकायचं. कालांतराने पोपट तिथेच थांबू लागला आणि जे ज्ञान दिलं जाते ते ज्ञान तो ऐकायला लागला. मग नामस्मरणाचं महत्व झालं, श्लोक पाठ झाले पोपटाचे नामस्मरण सुरू झालं, श्लोक पाठ झाले, मग नित्यनेमाने श्लोक पठण सुरू झाले, वेगवेगळ्या क्रियाकर्म सुरू झाले. आणि एके दिवशी त्या आश्रममध्ये असलेल्या एका साधूंनी त्या पोपटाकडे पाहिलं की हा पोपट खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे, हा नामस्मरण करतोय, हा श्लोक पठण करतोय. या पोपटाला काहीतरी उपयोग करून घेतला पाहिजे. त्यांनी त्या पोपटाला पकडलं, पिंजऱ्यामध्ये ठेवलं आणि अजून वेगवेगळे श्लोक त्यांच्याकडून पठण करून घेतले. कालांतराने त्यांच्याकडे एक श्रीमंत व्यक्ती आश्रमामध्ये आले. त्यांनी पाहिलं सर्व आश्रम, त्यांना खूप छान वाटला. त्यांनी तो पोपटही पाहिला, तो पोपट त्यांना खूप आवडला आणि त्यांनी त्या साधूंना विनंती केली की हा तुमचा जो पोपट आहे हा मला द्या, आमच्या घरामध्ये ही जी शोभा वाढेल, आमच्या घराची शोभा वाढेल, ह्याच्या आम्ही निगा राखू, ह्याच्याकडून जे श्लोक आहेत ते आम्ही पठण करू. तो पोपट साधूंनी त्या श्रीमंतांना, त्या व्यापाऱ्याला, त्या धनिकाला दिला. ते घेऊन घरी आले, घरामध्ये ठेवला. नित्य नेमाने घरामध्ये सर्व ते क्रियाकर्म पोपट करत होता, पण पिंजऱ्यामध्ये. कालांतराने त्याच्या लक्षात आलं, ज्या गोष्टी मुक्ती प्राप्त करण्यासाठी, मुक्त होण्यासाठी मी करत होतो, त्या गोष्टीमुळेच मी बंधनात अडकलोय. ज्या गोष्टीतून जीवाला शिवाची भेट व्हावी, ज्या गोष्टीतून जीव हा अज्ञानातून मुक्त व्हावा, या उद्देशाने मी ज्या गोष्टी करत होतो त्या गोष्टीमुळेच मी आज पिंजऱ्यात बंदिस्त झालेलो आहे, मी बंधनात अडकलेलो आहे. कालांतराने त्या धनिकाने राजाकडे काय काम होतं, त्याचं महत्वाचं काम होतं, ते काम काढण्यासाठी तो राजाला पोपट भेट दिला. राजा खुश झाला, राजाने धनिकाचं काम केलं. त्याचा व्यापारातील जो काही टॅक्स होता, कर होता, तो कमी केला. तो पोपट आला राजाकडे, राजाने तो पोपट त्याच्या प्रिय पत्नीला, राणीला दिला. राणी आध्यात्मिक होती, तिलाही जीवाशिवाची ओढ होती, राणीलाही मुक्ती पाहिजे होती. तो पोपट रोज राणीच्या महलामध्ये त्याचा नित्यक्रम करायचा, पण त्याच्या आतमध्ये होतं, याच क्रियाकर्मातून मी अडकलेलो आहे. थोडे दिवस गेले, राणीला असं वाटलं आता ज्ञान देणारा कोणतरी गुरु जीवनामध्ये असावा. आणि एका व्यक्तीला राणीच्या महलामध्ये बोलवण्यात आलं आणि ते व्यक्ती रोज येऊन राणीला काय करायचे, आध्यात्मिक महत्व समजून सांगायचे, मुक्ती पथावरती घेऊन जात होते. वेगवेगळे क्रियाकर्म, वेगवेगळं श्रवण व्हायचं, मनन व्हायचं, ध्यान व्हायचं, निधी ध्यास व्हायचा. हे सर्व क्रियाकर्म रोज नित्यनेमान व्हायच्या. पण जे साधू हे सर्व क्रियाकर्म करण्यासाठी, या कथा करण्यासाठी, राणीची साधना करून घेण्यासाठी येत होते, ते जात असताना
हा पोपट काय म्हणायचा, हे सर्व खोटं आहे, हे सर्व बंद करा, याच्यातून काय होत नसतं. अजून किती खोटे बोलणारा. मग साधू ऐकायचे, निघून जायचे. 1 दिवस झालं, 2 दिवस झाले, सर्व क्रियाकर्म झाले, सर्व साधनं झाली. ते नामस्मरण व्यवस्थित करा म्हणून सांगायचे, श्लोकांचं पठण करा म्हणून सांगायचे, निघून जायचे. जात असताना पोपट म्हणायचा, हे तोतांडगिरी बंद करा. अजून किती दिवस करणार आहात, अजून किती दिवस करणार आहात. ते साधूला खूप वाईट वाटलं. साधूने जाऊन त्याच्या गुरुला सांगितलं. महलात गेल्यानंतर तिथे असा असा पोपट आहे आणि सर्व आमची साधनं झाल्यानंतर तो असं असं म्हणतो, ज्यातून मला खूप वाईट वाटतंय, यासाठी काय करावं लागेल. गुरु म्हटले साधूला, मला त्यांच्या पोपटापर्यंत घेऊन चल. साधू आपल्या गुरुला पोपटापर्यंत घेऊन आले आणि पोपटाला विचारलं, का रे बाबा, काय अडचण आहे तुला, नित्याच्या साधनेमध्ये तू व्यत्यय का आणतोय, तू असं का म्हणतो हे सर्व खोटं आहे. रस पोपटाने सांगितलं जो घडलेला सर्व प्रकार. जीवातून मुक्त होऊन शिवाच्या भेटीसाठी मी सर्व साधनं सुरू केली, मीच बंधनात अडकलो. गुरुनी सांगितलं, तू फक्त काय केलेली आहेस आतापर्यंत, पोपट पंची केलेले. पोपट काय करणार आहे, पोपट पंचीच करणार आहे, पोपट पंचीच केलेली आहे. मग तू ज्ञान नाही घेतलं, ज्ञान नाही घेतलं, तू फक्त माहिती घेतलेली आहे. मग तुला ज्ञान घेण्यासाठी काय करावं लागेल, ध्यान करावं लागेल. ते म्हणजे मग काय काय नाही, डोळे बंद कर आणि शांत बस. कसं शांत बसू, असं समज तू मृत्यू पावलेला आहे, असं शांत बस. हे शरीर तू नाहीयेस, हे मन तू नाहीयेस, हे बुद्धी तू नाही, हे अहंकार तू नाही, चित्त तू नाहीस. मग तू कोण आहेस, त्या स्वरूपाचं ज्ञान घे. हे ज्ञान तुला ध्यानातून भेटेल. ध्यान करे, डोळे बंद कर, ते स्वरूप बघ. ते बोले ठीक आहे. ठीक आहे म्हटले आणि पोपटाने नित्य नियमन साधना सुरू केली. दिवस रात्र वेळ भेटेल तेव्हा तू डोळे झाकून शांत बसायचा. राणीला हे पाहून 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 खूप वाईट वाटलं. राणीला असं वाटायला लागलं, हा पोपट आजारी पडला होता, काही दिवसामध्ये हा जाणार आहे. आणि गुरुनी सांगितलेल्या साधनेप्रमाणे त्याची नित्य नियमन साधना सुरू होते. एक दिवशी राणीने बघितलं, रात्री जो पोपट डोळे बंद करून पडलाय तो सकाळी तसाच आहे. तिने पिंजरा बाहेर आणला, दरवाजा उघडला, पोपटाला बाहेर काढलं. ह्याच्यामध्ये तर काहीच नाहीये, डोळे बंद करून पडले. तिला वाटलं हा मेला आहे. त्याने बाहेर काढला आणि ठेवला. बाहेर काढून ठेवल्यानंतर त्या पोपटाला जाणीव झाली की मला पिंजऱ्यातून बाहेर काढून ठेवलं गेलेलं आहे. तो थोडासा आदळला गेला. शुद्धीवर त्याला डोळे उघडले. डोळे उघडले आणि पाहतो तर काय, पिंजऱ्यातून मुक्त आकाशात उडला. पहिल्यांदा त्याच्या मनातून जे वाक्य बाहेर पडलं, जो विचार आला, सद्गुरु भेटले आणि बंधन सुटले. सद्गुरु भेटले आणि बंधन सुटले. जोपर्यंत जीवनामध्ये सद्गुरु येत नाहीत, फक्त सद्गुरु येऊन उपयोग नाहीये. त्यांचं जे वचन आहे, त्यांचं जे ज्ञान आहे, ते मन बुद्ध आणि चित्तामध्ये उतरून संस्कारामध्ये येत नाही, तोपर्यंत बंधन सुटत नाही. जर जीवनातून पूर्ण मुक्ती पाहिजे आहे, बंधनातून मुक्ती पाहिजे आहे, तर बंधनात आलात कधी हे समजा. बंधन समजल्याशिवाय बंधन सोडणार कसे. लॉक उघडण्यासाठी लॉक काय आहे हे समजलं पाहिजे ना. लॉक उघडण्यासाठी लॉक काय आहे हे समजलं पाहिजे. गाठ सोडण्यासाठी गाठ काय आहे हे समजलं पाहिजे. बंधनातून मुक्त होण्यासाठी बंधन काय आहे हे समजलं पाहिजे. आपल्या सर्वांना माहित आहे, अभिमन्यू चक्रव्यूहामध्ये गेला भेदून आणि आतमध्ये त्याचा मृत्यू झाला. तो बाहेर येऊ शकला नाही. का? कारण श्रीकृष्णाकडून त्याला तेवढंच ज्ञान भेटलं होतं आतमध्ये प्रवेश करण्याचं.
बाहेर येण्याचं नाही. त्यावेळेस श्रीकृष्ण ते गुरुतत्व होते. मग आज जन्माला आलेला आहात, चक्रव्यूह भेदून इथपर्यंत तुम्ही आलेला आहात. हजारो लाखो जीवांना मागे टाकून तुम्ही इथपर्यंत आलेला आहात. तुम्ही चक्रव्यूह भेदून इथपर्यंत आलेला आहात. ज्यावेळेस एका स्त्री आणि पुरुषाचा संबंध येतो त्यावेळेस हजारो लाखो अनगणित बीज असतात. पुरुष बीज, स्त्री बीज, त्याच्यातून एक जन्माला येतो. म्हणजे तुम्ही लाखो कोट्यावधी बीजांना मागे सारून ढकलून इथपर्यंत आलेला आहात. तो चक्रव्यूह भेदून तुम्ही इथपर्यंत आलेला आहात. तो अभिमन्यू तुम्ही आहात. आता बाहेर जायचं आहे. जिवंत की मृत्यू होऊन जिवंत आताला जिवंत बाहेर गेला जायचं आहे. हे ज्ञान कुठून भेटणार आहे? त्या गुरुतत्वाकडून भेटणार आहे. ह्या गुरुतत्वाकडून हे ज्ञान भेटू शकतं. नित्य श्रवण, मनन, ध्यान, साधना आणि गुरुने दिलेले जे वचन आहेत ते फक्त ऐकण्यासाठी नाही, ते आज उतरवण्यासाठी आहेत. कानातून हृदयापर्यंत उतरले पाहिजेत. ते दैनंदिन जीवनामध्ये आचरणात आले पाहिजेत. जोपर्यंत ते आचरणात येत नाहीत तोपर्यंत अभिमन्यू जिवंत बाहेर येत नाही. चक्रव्यूह भेदून आतमध्ये आलेला आहात. चक्रव्यूह भेदून पुन्हा जिवंत बाहेर जायचं आहे. त्यासाठी गुरुचे ज्ञान, उपदेश आणि मार्गदर्शन महत्वाचं आहे. आज गुरु हयात असो अगर नसो, त्यांचे उपदेश रूपाने ते कधीच तुमच्या जीवनातून जात नाहीत. शरीरामध्ये ते तत्व प्रकटलेलं आहे. ते तत्व आहेच, शरीरातून प्रकटलेलं आहे, शरीरातून ते अप्रकट झालेलं आहे. शरीर गुरु नाही, शरीरामध्ये आत असलेले जे तत्व आहे ते तत्व नित्य नियमाने त्या तत्वाचे जर आपण साधनेत असेल, जिवंत गुरु भेटणं म्हणजे खूप नशिबाचंच काम आहे. कारण गुरु कृपेने ईश्वर भेटतात आणि ईश्वर कृपेने गुरु भेटतो. गुरु कृपेने ईश्वर भेटतात आणि ईश्वर कृपेने गुरु भेटतात. कबीर साहेब म्हणतात ना, गुरु गोविंद खडे काकू लागू काय, बलहारी गुरु आपले गोविंद. गुरु आणि गोविंद दोन्ही समोर आहेत. कोणाच्या पाया पडायचं? आधी गुरुच्या पाया पडायचं आणि मग गोविंदाच्या. कारण गुरु कृपेने गोविंद भेटतात आणि गोविंद कृपेने गुरु भेटतात. आज गुरु शिष्य उत्सवानिमित्त या ठिकाणी आपण सर्वजण आलात. उत्साह आनंदात हा उत्सव पार पडला. त्यांची साधना खंड पावली असेल त्यांनी पुन्हा सुरू करा. ज्या उद्देशाने जन्म घेतलेला आहे, ज्या उद्देशाने मनुष्य देह धारण केलेला आहे, तो उद्देश सर्वांचा सफल व्हावा. जीवन पूर्ण, संपूर्ण प्रेम, आनंद, शांती, समृद्धी, विश्वास पूर्ण जगण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. आणि यासाठी जीवनामध्ये गुरुचं खूप मोठं स्थान आहे. आपण सर्वजण या ठिकाणी आलात, आपली सेवा करण्याची संधी दिली, त्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप आभार. धन्यवाद.